नमस्कार. दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत. तर ही पाठीमागं जी दिसते ही करंजी नावाची वनस्पती आहे. आता करंजी नावाच्या ह्या दोन जातीच्या वनस्पती असतात. एकीला फळ येतं, तिच्यात काटे असतात, त्याला आपण गारगोटी असं म्हणतो. आणि ही दुसरी करंजी आहे, ही साधी असते, त्याला काटे वगैरे काही नसतात. तर हे अशा पद्धतीला शेंगा येतात. 1 इंच किंवा 2 इंचापर्यंत ही शेंग वाढते. त्याचा उपयोग पण सांगतो मी तुम्हाला. आणि माझ्या डोक्यावर जे दिसतात ते त्याचे फूल आहे. करंजी नाव या वनस्पतीचे हे फूल आहे. आता याचा वापर आयुर्वेदमध्ये करायचा कसा, ह्या वनस्पतीचा आयुर्वेदमध्ये वापर करायचा कसा, की याची जी शेंग आहे, ही शेंग घरी आणायची, त्याला बारीक कुटायचं. कुटल्याच्यानंतर काय घ्यायचं, तिळाचं तेल घ्यायचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्याला त्या तेलामध्ये उकळून घ्यायचं. उकळून घेतल्याच्यानंतर काय करायचं, की जे आपल्याला चर्मरोग असेल किंवा पूर्ण बॉडीला खाज येत असेल तर ते तेल पूर्ण बॉडीला त्याची तेल लावून त्याची मालिश करायची. असा या वनस्पतीचा आयुर्वेदमध्ये वापर केला जातो.